जय शंकर. श्री स्वामी समर्थ. प्रस्थान श्री शंकर महाराजांचे. भाग 3. गुरवाचा मुलगा ओवरीत एका बाजूला महाराजांकडे मोठ्या कुतूहलानं पाहत बसला होता. महाराजांचं त्याच्याकडे लक्ष गेलं तेव्हा त्यांनी विचारलं, काय रे, तू अजून इथेच? आमच्याकडे असं बघतो आहेस काय निरखून? मुलगा जरा दबकतच महाराजांजवळ आला. म्हणाला, मी तुमचे पंख कुठे आहेत ते पाहत होतो. महाराज मोठ्यानं हसले. तो बिचारा बावरून गेला. आपलं काय चुकलं हे त्याला कळेना. मग महाराजांनी त्याला जवळ घेऊन म्हटलं, आम्हाला पंख आहेत असं कोणी सांगितलं तुला? बाबा म्हणाले की तुम्ही पक्षासारखे आकाशातून कुठेही जाता, मग उडायला पंख लागतातच ना. होय बेटा. मग ते मला दाखवाल? ते दाखवता नाही येत. महाराज, मला मिळतील असे पंख? मिळतील. या म्हातारबाची सिद्धेश्वराची सेवा केलीस तर तो देईल तुला उडायची शक्ती. मुलगा उड्या मारीत निघून गेला. त्याच्याकडे पाहताना महाराजांच्या मनात आलं, लहान मूल, भाबडा भाव. पण मोठी माणसंसुद्धा आमच्याविषयी नसत्या कल्पना करून घेतात. आमच्या हातून काही गोष्टी घडतात, त्यामागचा कार्यकारण भाव त्यांना कळत नाही. मग म्हणतात, महाराज चमत्कार करतात नि आम्हाला नमस्कार करतात. पण आम्हाला आणि त्यांना निर्माण करणारा विधाता किती चमत्कार करीत असतो हे त्यांच्या ध्यानातही येत नाही. त्यानं आपल्याला दिलेलं जीवन हाच एक फार मोठा चमत्कार आहे, एक अगम्य रहस्य आहे. शुक्रशोणिताच्या एका बिंदू मिलनातून देह कसा उत्पन्न होतो, एकेका इंद्रियामधील यंत्रणा कशी केली जाते, निर्जीव अंड्यात इवलसं पिल्लू कसं निर्माण होतं, त्याच्यात चैतन्य कुठून येतं, रक्ताचं दूध होऊन आईच्या स्तनातून बाळाच्या मुखात कसं जातं आणि त्या दुधानंच बाळतणूमध्ये रक्त, मांस, मज्जा कशी निर्माण होते, आपण भाकरी खातो त्याचं सप्तधातूत रूपांतर कसं होतं, या प्रश्नाचं आहे कुणाजवळ उत्तर? माणसानं कितीही शोध लावले तरी ही किमया त्याला नाही जमत. आणि तरीही तो या चमत्काराचा विचार करीत नाही. ते करणाऱ्या विश्वकर्त्यापुढे वाकत नाही, अहंकार टाकीत नाहीत. श्वासाश्वासातून वाहणाऱ्या त्या विराट विश्वंभराला नकारे विसरू. जय शंकर.